नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चं मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाला सुरुवात केली होती। या प्रकरणामध्ये सुरुवातीला आपण असं म्हटलं होतं की मूलद्रव्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केलं जातं, धातू आणि अधातू। पुढे जेव्हा जास्त मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेस मूलद्रव्यांचं वर्गीकरण 3 गटामध्ये करण्यात आलं, धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये। आता हे मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण आहे तर ते वर्गीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पुढे शोधल्या गेल्या, त्याचे नियम पुढे अस्तित्वात आले आणि मग ते नियम पण आपण पाहिले। त्याच्यामध्ये डोबेरायनर चित्रिके, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। तसेच मेंडेलीवची आवर्त सारणी, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष हे सुद्धा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। आता आपल्याला पुढे जायचंय आधुनिक आवर्ती नियम। आधुनिक आवर्ती नियम आपल्याला पाहिजे। आधुनिक आवर्ती नियम। आता मेंडेलीवने आवर्त सारणी मांडली त्यावेळी विज्ञान जगतामध्ये अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती आणि तोपर्यंत अणुअंक हा मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता। आता अणूच्या अंतरंगामध्ये कोण असतं तर अणूच्या अंतरंगामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात। आता प्रोटॉनची जी संख्या असते तर त्याला आपण काय म्हणतो, अणुअंक असं म्हणतो। आता पूर्वीच्या काळी अणुअंक हा मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता, म्हणजे जसं आपण हजेरीमध्ये लिहितो की नाही 1 2 3 4 5 6, तसा तो क्रमदर्शक अंक होता मूलद्रव्याचा। सन 1913 मध्ये हेनरी मोझले याने मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच मूलद्रव्याच्या केंद्रकावरील धनप्रभार किंवा प्रोटॉन हे एक्स-रे नलिका वापरून शोधून काढले। एक्स-रे नलिकेचा वापर करून त्याने अणुअंकाचा काय केला, शोध लावला। आता मूलद्रव्याचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात। मूलद्रव्याचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात, यालाच आधुनिक आवर्ती नियम असं म्हटलं जातं। मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात। यालाच आपण काय म्हणत असतो, आधुनिक आवर्ती नियम असं म्हणत असतो। याचा अर्थ काय की मूलद्रव्यांची मांडणी जर अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली तर काही विशिष्ट मूलद्रव्य गेल्यानंतर त्यांचे गुणधर्म काय येतात, सारखे येतात। त्याला म्हणायचं मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात, त्यालाच आधुनिक आवर्ती नियम असं म्हटलं जातं। आता आधुनिक आवर्त सारणी किंवा त्यालाच आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप असं म्हटलं जातं। आता या आधुनिक आवर्त सारणीमध्ये कोण कोण येतं तर गण 13 ते 18 मध्ये असणारी मूलद्रव्ये, गण 3 ते 12 मध्ये असणारी मूलद्रव्ये आणि लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणीमध्ये असणारी मूलद्रव्ये, ही सगळी मूलद्रव्ये कशामध्ये येतात, आधुनिक आवर्त सारणीमध्ये येतात। म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, आधुनिक आवर्त सारणीचं दीर्घरूप। म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मूलद्रव्ये म्हणून त्याला आधुनिक आवर्त सारणीचं काय म्हटलं जातं, दीर्घरूप। आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप। आता मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीविषयी पाहिलं, त्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं की मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर जे वर्गीकरण मिळतं ते म्हणजे मेंडेलीवच्या आवर्त सारणी।
आता इथे काय म्हणायचंय, अणुअंकाच्या म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण मिळतं ते म्हणजे काय असतं, आधुनिक आवर्त सारणी. आता आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे, तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 गण आहेत. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्याला आवर्त म्हणतात. आणि 18 उभे स्तंभ त्यांना काय म्हटलं जातं, गण म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आधुनिक आवर्त सारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत म्हणजेच 18 गण आहेत आणि 7 आडव्या ओळी आहेत म्हणजेच काय, 7 आवर्त आहेत. आता त्याच्यामध्ये जी काही मूलद्रव्ये दाखवली त्यांच्या डोक्यावर जे क्रमांक लिहिले ते म्हणजे काय आहेत, अणुअंक. म्हणजे ते जे अंक आहेत तर ते काय दर्शवतात, अणुअंक दर्शवतात. तर मग आपण आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय ते पहिल्यांदा लिहू की मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. तर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आहेत 18 गण आणि 7 आवर्तने. म्हणजे 18 उभे स्तंभ आहेत म्हणून त्यांना गण म्हणतात आणि 7 आडव्या ओळी आहेत म्हणून त्याला आवर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये 18 गण आहेत आणि 7 आवर्तने आहेत. आणि मूलद्रव्यांच्या डोक्यावर जी काही संख्या लिहिली आहे त्याला काय म्हटलं जातं, अणुअंक असं म्हटलं जातं. आता या 7 ओळींव्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवले, त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड सेरीज म्हणजेच श्रेणी आणि ऍक्टिनाइड श्रेणी खाली 2 तळाशी ओळी दिलेल्या आहेत स्वतंत्रपणे. तर एकाला काय म्हटलं जातं, लॅन्थेनाइड श्रेणी आणि दुसऱ्याला काय म्हटलं जातं, ऍक्टिनाइड श्रेणी असं म्हटलं जातं. आता संपूर्ण जी आवर्त सारणी आहे तर ती 4 खंडामध्ये विभागली आहे. आधुनिक आवर्त सारणी जी आहे, आधुनिक आवर्त सारणी 4 खंडामध्ये विभागली आहे. खंडामध्ये विभागलेली आहे. मग 4 खंड कोणते, तर पहिला खंड जो आहे त्याला यस खंड म्हणतात. दुसरा जो खंड आहे त्याला पी खंड म्हणतात. तिसरा जो खंड आहे त्याला टी खंड म्हणतात आणि चौथा जो खंड आहे त्याला एफ खंड म्हणतात. अशा 4 खंडांमध्ये ही आधुनिक आवर्त सारणी विभागली गेलेली आहे. आता गण 13 ते 18 जो आहे तर तो म्हणजे पी खंड. गण 3 ते 12 हा डी खंड. या डी खंडामध्ये संक्रामक मूलद्रव्ये असतात आणि
तळाशी जो आहे तर तो म्हणजे कोणता? लॅन्थेनाइड. लॅन्थेनाइड व ऍक्टिनाइड श्रेणी, याला काय म्हटलं जातं? एफ खंड. आता गण 1 आणि 2 जो आहे तर त्याला गण 1 व 2, तर याला काय म्हटलं जातं? यस खंड असं म्हटलं जातं. या अशा पद्धतीने त्याची रचना असते. आता पी खंडामध्ये नागमोडी रेषा आहे. पी खंडामध्ये काय आहे? नागमोडी रेषा आहे आणि या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत आणि नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. हेच मी तुम्हाला या आधुनिक आवर्त सारणी मी अशी या ठिकाणी दाखवली बघा. याच्यामध्ये 18 गण आहेत बघा. हे 18 उभे स्तंभ. 1 हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 हे 18 गण आहेत. आणि हे आवर्तन बघा. या अशा आडव्या ओळी ज्या आहेत तर त्याला काय म्हटलं जातं? आवर्तने असं म्हटलं जातं. येथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात. आणि खाली बघा या 2 आडव्या ओळी आहेत, 1 आणि 2. ही ऍक्टिनाइड आणि लॅन्थेनाइड श्रेणी. आता याच्यामध्ये बघा हा पहिला गण आणि दुसरा गण याला यस खंड म्हणतात. 3 ते 12 गण हे जे आहे तर याला डी खंड म्हणतात. 13 ते 18 याला पी खंड म्हणतात आणि हे लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज जे आहे किंवा श्रेणी त्याला एफ खंड असं म्हटलं जातं. हे आधुनिक आवर्त सारणी अशा पद्धतीने असते. आता याच्यामध्ये बघा एक नागमोडी रेषा येते. ही नागमोडी रेषा. तर या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला काय धातू, उजव्या बाजूला जसं येत जाऊ तस तसं इकडे अधातू आहे आणि याच्या किनाऱ्याला जे आहेत मूलद्रव्य त्यांना काय म्हटलं जातं? धातू सदृश्य मूलद्रव्ये असं म्हटलं जातं. अशा पद्धतीची आधुनिक आवर्त सारणीची काय असते? रचना असते. येथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊया. आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप. आधुनिक आवर्त सारणी याच्यामध्ये असणार मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूप. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय? तर अणुकेंद्रकाच्या भोवती जे इलेक्ट्रॉन फिरत असतात म्हणजे पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन असतात, तिसऱ्या कवचामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन असतात. हे आपण गेल्या वर्षी शिकलोय. त्याला मग आता इथे पहिलं कवच हा केंद्र, हे पहिलं कवच, हे दुसरं कवच, हे तिसरं कवच. मग याच्यामध्ये आपण जी संख्या दर्शवतो इलेक्ट्रॉनांची तर त्यालाच काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हटलं जातं. आता एका आवर्तामध्ये शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासाच फरक असतो, तर दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूप फरक असतो. आता एका गणामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य असतं एका गणामध्ये. आता एक गण म्हटलं तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक गण आहे. आता याच्यामध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सिसियम, फ्रान्सियम हे एका गणामध्ये असणारे मूलद्रव्य, तर यांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा असतो. आता आवर्त आपण पाहिलं, समजा आता बघा
पहिलं जे आवर्त आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि हेलियम, दुसरं आवर्त जे आहे त्याच्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. आता हे शेजारी शेजारी आहेत दोन आवर्त, तर यांच्या गुणधर्मामध्ये थोडासाच फरक असतो, परंतु हे आवर्त, पहिलं आवर्त आणि इथे असणारे हे आवर्त याच्यामध्ये यांच्या गुणधर्मामध्ये जास्त फरक असतो, कारण ते दूर आहेत, हे लक्षात घ्या. आणि एका गणामध्ये जी मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीसियम, फ्रान्सियम, तर यांच्या गुणधर्मामध्ये काय असतो, सारखेपणा असतो, हे लक्षात ठेवा. तसेच त्याच्यामध्ये प्रवणता दिसून येते. आता ही वैशिष्ट्ये इलेक्ट्रॉन सरूपणामुळे असतात. हे दोन्ही जी वैशिष्ट्ये आहेत ती कशामुळे असतात, इलेक्ट्रॉन सरूपणामध्ये असतात. आता गण आणि इलेक्ट्रॉन सरूपण पाहिजे. गण व इलेक्ट्रॉन सरूपण. गण व इलेक्ट्रॉन सरूपण. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, एका गणातील मूलद्रव्यांच्या संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असते. कोणत्याही गणामध्ये वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. यावरून असे म्हणता येते की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन सरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. आता बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की एका गणामध्ये असणारे, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या गणामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीसियम, फ्रान्सियम, ही एका गणामध्ये असणारी मूलद्रव्ये. हायड्रोजनचा अणुअंक किती आहे, 1 आहे. मग आता त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल. लिथियम याचा अणुअंक किती आहे, 3 आहे. म्हणजे याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. इथे बघा एकच कवच आहे, आता इथे 2 कवच आली, म्हणजे कवचांची संख्या वाढत चालली. बघा, जसं आपण खाली जातो तसं कवचांची संख्या काय होत जाते, वाढत जाते, असा त्याचा अर्थ आहे. तिसरं पाहिलं सोडियम, याचा अणुअंक किती आहे, 11. मग पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, असे 11 इलेक्ट्रॉन. बघा, इथे एकच कवच आहे, इथे 2, इथे 3. म्हणजे जसं आपण वरून खाली जाऊ तसं कवचांची संख्या काय होत जाते, वाढत जाते. हे आपल्याला याच्यावरून काय होतं, दिसून येतं. आणि बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन सरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणाचं वैशिष्ट्य. आता याच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच काय इलेक्ट्रॉन, म्हणजे हा दुसऱ्याला 1 इलेक्ट्रॉन काय करेल, देऊन टाकेल का, नाही, तर हा दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि मग त्याचं द्विक पूर्ण होईल. आता याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. मग हा काय करतो, दुसऱ्याला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, मग त्याचं द्विक पूर्ण होतं. हा याच्या सुद्धा शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. मग हा दुसऱ्याला 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, त्याचा अष्टक पूर्ण होतं. मग शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन सरूपण. हे सर्वसाधारण अजून पण त्याला वेगळे क्रायटेरिया आहे, तर यालाच काय म्हणतात, गण व इलेक्ट्रॉन सरूपण. आता आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती फल पाहिजे. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती फल. फल हे पाहिजे. आता आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तनातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता
त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील, म्हणजे जसं आपण आता एकाच गणातील मूलद्रव्य घेतले होते, एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. त्यालाच काय म्हटलं जातं? आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती फल असं म्हटलं जातं. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची मूलद्रव्याच्या गुणधर्मांची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती फल म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती फल असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आपण 3 गोष्टींविषयी पाहणार आहोत. एक म्हणजे संयोजा, दुसरं म्हणजे अणु आकारमान, तिसरं म्हणजे धातू आणि अधातू गुणधर्म. आता संयोजा, आता मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कवचात, म्हणजे सगळ्यात शेवटचं कवच, मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कवचात असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून मूलद्रव्यांची संयोजा काय केली जाते? ठरवली जाते. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला आता दाखवलं होतं हायड्रोजन, याचा अणु किती आहे? 1. मग याच्या पहिल्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन दाखवणार. दुसरं आपण काय घेतलं होतं? लिथियम, याचा अणु किती आहे? 3. मग याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा, याच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन, याच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजेच बाह्यतम कवचामध्ये हे जे इलेक्ट्रॉनची संख्या आहे, म्हणजे इथे 1 आहे, म्हणजे ती त्याची काय झाली? संयोजा झाली. शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याची संयोजा किती झाली? 1. आता अणु आकार, आता हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणूचं जे आकारमान आहे तर ते त्याच्या त्रिज्येने दर्शवलं जातं. अणूचं जे आकारमान आहे ते त्याच्या त्रिज्येने दर्शवलं जातं. अणु त्रिज्या म्हणजे काय असतं? तर अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच, अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यामधील अंतर. म्हणजे आता उदाहरणार्थ हायड्रोजनचं आपण पाहिलं होतं, तर याच्यामध्ये या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन, तर या अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यांच्यामध्ये असणारे जे अंतर आहे तर त्याला काय म्हटलं जातं? अणुत्रिज्या असं म्हटलं जातं. आता ही अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटर पेक्षा सुद्धा लहान असणारं
पिकोमीटर हे एकक वापरलं जातं त्रिज्या दर्शविण्यासाठी. पिकोमीटर बघा, पिकोमीटर हे नॅनोमीटर पेक्षा सुद्धा लहान एकक आहे. तर हे पिकोमीटर हे एकक काय केलं जातं, वापरलं जातं. मग आता एक पिकोमीटर म्हणजे काय, तर एक पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. म्हणजे बघा ऋण आहे याचं घातांक, म्हणजे किती लहान असते. एक पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. आता वाढीव केंद्रकीय प्रभारामुळे, म्हणजे आता जसजसं आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ, आवर्तामध्ये म्हणजेच आडव्या ओळीमध्ये जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जाऊ, तर त्यावेळी वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे काय होतात, अधिक प्रमाणामध्ये ओढले जातात. आणि त्याच्यामुळे अणूचं आकारमान काय होत जातं, कमी कमी होत जातं. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणामध्ये ओढले जातात व त्यामुळे अणूचं आकारमान काय होतं, कमी कमी होत जातं. आता पुढचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे धातू आणि अधातू गुणधर्म. धातू अधातू गुणधर्म. आता नागमोडी तुम्हाला मगाशी मी दाखवलं की नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातुरूप मूलद्रव्य असतात, उजव्या बाजूला अधातुरूप मूलद्रव्य असतात. तर या रेषेच्या किनारीने धातू सदृश्य मूलद्रव्य असतात. आता धातूंच्या अणूंची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन गमावण्याची असते आणि इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. तर अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची असते आणि इलेक्ट्रॉन स्वीकारून ते ऋणायन बनण्याची त्यांची प्रवृत्ती असते. आणि त्यामुळे या आयनांना राजवायूंचं स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं, स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं. आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा, मी तुम्हाला मागाशी दाखवलं की ही नागमोडी रेष आहे. याच्या डाव्या बाजूला कोणी इथे बघितलं तुम्ही ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, सोडियम हे धातू आहेत. आणि उजव्या बाजूला कोण आहेत, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. आता हे फॉस्फरस, सल्फर हे काय आहेत, अधातू आहेत. हे काय अधातू आहेत. आणि या नागमोडी रेषेच्या किनारीने जे आपल्याला काही दिसत आहेत, की समजा जर्मेनियम असेल किंवा हा जो आहे SB दाखवलाय, तर तो हे काय असतात, अधातू असतात. म्हणजे अशा प्रकारे यांची रचना असते. आता हे जे धातू असतात तर त्यांची प्रवृत्ती काय असते सांगितलं तुम्हाला मी. यांची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती असते, इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती. म्हणजे आता उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, विद्यार्थी मित्रांनो ॲल्युमिनियम. आता याचा अणुअंक किती असेल बघायचा आपण. इथे 1, इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 13. त्याचा अणुअंक किती, 13. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन, 2. दुसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन, 8. म्हणजे 8 2 10 झाले. आता उरले किती, 3 इलेक्ट्रॉन. 3 इलेक्ट्रॉन हे त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये असतात. आता याची शेवटची कक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 5 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आता 5 इलेक्ट्रॉन घेणं सोपं का 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं, तर 3 इलेक्ट्रॉन देणं सोपं. म्हणून हा काय करतो, दुसऱ्या मूलद्रव्याला 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि मग त्याचा अष्टक पूर्ण होतं. आणि मग दुसरा जो असतो तर तो काय करतो, त्याच्याकडून 3 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे याच्यावर धनप्रभार होतो आणि हा 3 इलेक्ट्रॉन गमावतो म्हणून याच्यावर धनप्रभार. तो 3 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून त्याच्यावर ऋणप्रभार काय होत असतो, निर्माण होत असतो. ह्या अशा पद्धतीने याच्यामध्ये प्रक्रिया घडत असतात. आता
आणि मग याने 3 इलेक्ट्रॉन दिले की याचं अष्टक पूर्ण झालं, म्हणजे त्याला राजवायूंचं स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त होतं. आता मग राजवायू कोणते आहेत या आधुनिक आवर्त सारणीमध्ये? तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे राजवायू. मग यांना राजवायू काय म्हटलं जातं? कारण यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये आता हेलियम मध्ये काय असणार? शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे याचं द्वित पूर्ण झाले, याचं अष्टक पूर्ण झालेलं असतं. म्हणजे याचे अष्टक किंवा द्वित पूर्ण झालेले असतात, म्हणून याला काय म्हटलं जातं? राजवायू. मग हा 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि याचं अष्टक पूर्ण होतं, म्हणून म्हटलंय की राजवायूचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण ते काय करतात? प्राप्त करतात. तर धातू जे आहेत संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते धातूंमध्ये. बघा आता इथे उदाहरणार्थ याच्यामध्ये संयोजा इलेक्ट्रॉन किती आहेत? 3 आहेत. संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? शेवटच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन. तर हे याच्यामध्ये 3 आहेत, म्हणजे धातूमध्ये संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे किती? 1 ते 3. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा त्याच्यामध्ये काय असतो? कमी असतो. संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? धातूमध्ये कमी असते. संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे कशी? 1 ते 3. आणि त्याच्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो आणि त्याच्यामुळे त्यांची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती असते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर काय असतो? धनप्रभार असतो. आता डावीकडून आपण उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने केंद्रकीय प्रभार सुद्धा काय होत जातो? वाढत जातो आणि अधिकाधिक आकर्षण बलाने ते काय केले जातात? धरून ठेवले जातात. म्हणजे वेगवेगळं आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. गणामध्ये वेगळं असतं, आवर्तामध्ये वेगळं असतं. आता हॅलोजन कुलातील प्रवीणता आपल्याला पाहिजे. हॅलोजन कुलातील प्रवीणता. प्रवीणता म्हणजे ग्रेडेशन. आता हॅलोजन कोणाला म्हटलं जातं हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ही जी मूलद्रव्ये आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं? हॅलोजन असं म्हटलं जातं. आता गणसत्रा जो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या गणसत्रामध्ये कुलाचे जे सदस्य आहेत म्हणजे हे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर त्यांना हॅलोजन म्हटलं जातं. आता याचं रेणुसूत्र X2 आहे. गणामध्ये वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून येते. म्हणजे बघा इथे या ठिकाणी तुम्हाला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे दिसत आहे. आता वरून खाली जाताना याच्यामध्ये प्रवीणता दिसून येते. आता प्रवीणता दिसून येते म्हणजे काय असतं? तर फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू आहेत बघा. फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू आहे. ब्रोमीन जो आहे तर तो द्रव आहे आणि आयोडीन जो आहे तो काय असतो? स्थायी रूपामध्ये असतो. म्हणजे हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसत आहेत आपल्याला, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? प्रवणता असं म्हटलं जातं. म्हणजे हॅलोजन कुलातील जे मूलद्रव्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते? प्रवणता दिसून येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टेबल जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी व्यवस्थित समजेल. हे उभे स्तंभ आहेत ते किती आहेत? 18 आहेत. त्यांना गण म्हटलं जातं.
आडव्या ओळी किती आहेत? 7. तर त्यांना काय म्हटलं जातं? आवर्तने असं म्हटलं जातं. आणि इथे खाली 2 ज्या आडव्या ओळी आहेत, तर एक म्हणजे ॲक्टिनाइड श्रेणी आणि दुसरी म्हणजे लॅन्थिनाइड श्रेणी. याच्यामध्ये 4 खंड आहेत. पहिला आणि दुसरा जो गण आहे तर त्यांचा एस खंडामध्ये समावेश होतो. 3 ते 12 गण आहेत त्यांचा डी खंडामध्ये समावेश होतो. 13 ते 18 गण आहेत तर त्यांचा पी खंडामध्ये समावेश होतो. आणि लॅन्थिनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणीमधली जी मूलद्रव्ये आहेत त्यांचा एफ खंडामध्ये समावेश होतो. या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला काय आहेत? धातू आहेत, म्हणजे सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम याच्यासारखे. आणि उजव्या बाजूला काय आहेत? अधातू आहेत. आणि किनाऱ्याला जे मूलद्रव्य आहेत तर त्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य असं म्हटलं जातं. आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो तसतसं धातू गुणधर्म काय होत जातात? कमी कमी होत जातात आणि अधातू गुणधर्म काय होत जातात? वाढत जातात. डावीकडून जेव्हा उजवीकडे जातो तर तेव्हा काय होतं? धातू गुणधर्म कमी होतात आणि अधातू गुणधर्म काय होत जातात? वाढत जातात. म्हणजे हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे सगळं समजेल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे जे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हे तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मी आज तुम्हाला काय काय शिकवलंय, तर याच्यामध्ये आज मी तुम्हाला आधुनिक आवर्ती नियम सांगितला. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत ते त्यांच्या अणुअंकाचे काय असतात? आवृत्ती फल असतात. नंतर मी तुम्हाला आधुनिक आवर्त सारणीचं दीर्घरूप सांगितलं की मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचं जे वर्गीकरण मिळतं ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीची रचना मी तुम्हाला सांगितली की याच्यामध्ये 4 खंड आहेत आणि या 4 खंडामध्ये असणारी सगळी मूलद्रव्य तर यांनी मिळून आधुनिक आवर्त सारणीची रचना झाली. नंतर ते मी तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण सांगितलं, गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यामधला संबंध सांगितला, आवर्ती फल सांगितलं. नंतर संयुजा, अणु आकारमान आणि धातू अधातू गुणधर्म याच्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि हॅलोजन कुलातील प्रवणता सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पहा, नीट ऐका आणि अभ्यासा. आणखीन तुम्हाला ते प्रकरण काय होईल? सोपं जाईल. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजावून सांगितलेले. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबायला विसरू नका. म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला काय होईल? सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद विद्यार्थी.